पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या डे 31 मध्ये. आता ब्लॉगची सुरुवात यासाठी केली की तुम्हाला दाखवायचं होतं की आपलं संडेचं काम 5 वाजता सुरू होतं. ॲक्च्युली 3 वाजल्यापासूनच होतं. आता पहिला मी आणि प्रणाली जायचो शॉपवरती, पण आता दृष्टी पहिला येते आणि तिला आम्ही सांगितलंय काही कामं ती चालू करते. आता मी सामान वगैरे सगळं घेतलंय, डिक्कीमध्ये पण आहे, इथे पण आहे. पॅकेजिंग मटेरियल आहे, त्यानंतरला आपलं व्हेजिटेबल्स वगैरे काय आहेत ते. सो आता हे सगळं घेऊन जातो आणि मग तिला देतो. बाकीची काय काय काम आहेत ना ती आपण एकदा बघू शॉपवरती, अजून काय पेंडिंग आहे काय आहे सगळ्या गोष्टी समजतील. पण देन आता प्रणालीच्या घरी जाऊन मला अजून पाणी भरून घ्यायचंय, म्हणजे काय पाण्या पिण्याचा सीन नाही होणार. आता मी प्रॉपर रेडी पण नाहीये, असंच निघालोय घराच्या कपड्यावरती. थोड्या वेळाने मग 5 वाजेपर्यंत रेडी होऊन मग परत शॉपवर भेटू आपण. आता बाकीचं तर आपला सेटअप वगैरे सगळं लावून झालाय आणि आल्या आल्या संडे स्ट्रगल दाखवतो. हे बघा पूर्ण खराब झालेलं. प्रणाली आल्या आल्या साफ करायला चालू झाले फ्लोअर, कारण का फ्लोअर परत साफ नसेल ना तर परत सगळ्या माशा येत राहतात. सो आता मी बाकीची कामं घरून सगळं सामान निमंत्रण तर आणले. ऑलमोस्ट आता 5 वाजायला आले. ते घड्याळचं टायमिंग बघ पण 1:13 आहे. सो आता आय थिंक 1:13 झालेत सकाळचे पण 5 वाजायला आलेत. आता मी घरी जातो, फ्रेश होतो थोडा आणि मग परत शॉपवर भेटू आपण. अजून काय आणायचं नाही ना म्हणून. 5:30 वाजायला आलेत आणि ऑलरेडी आपल्याला काय काय ऑर्डर्स आलेत म्हणून सांगेन ना. यस, अँड कोल्ड कॉफी फुल. सो असं एक सुरुवात झाली आहे संडेची. आता बघूया पुढे संडे काय दाखवतोय, काय शो करतोय, काय कांड करतोय की काय चांगला मुवमेंट होतोय माहीत नाही. आज रश होतोय की नाही, कारण का काल बंद होतं. सो कालचे पण पब्लिक आज येऊ शकते असे होप्स आहेत. सो लेट सी काय कसा जातोय दिवस, बघू. आजचा दिवस बहुतेक ब्राउनीमध्येच जाणार आहे. बघू शकता लागोपाठ 4 हॉट चॉकलेट विथ डीप ब्राउनीचीच ऑर्डर आहे. मगाशी पण हॉट चॉकलेट डीप ब्राउनीने सुरुवात झालेली आणि आता पण डायरेक्ट 4 ऑर्डर्स एकाचे झालेत. ऑलमोस्ट 11:15 झालेत आणि आपलं क्लिनिंगचं काम चालू आहे. होत आलं आहे आता. प्रणालीने बाकी काउंटर वगैरे तर क्लीन केलं आहे. मी बाहेरचा कचरा वगैरे तर सर्व झालं आहे माझं. सो आता पनू मॅडम जाणार आहेत घरी जेवायला. दृष्टी मगाशी जेवण आली, मी पण जेवण आलो. सो आता प्रणाली की बारी है. क्या बोलती है प्रणाली, खाएंगी की नहीं? यस, संडे आज तो दबा के खाएंगी. यस. सो आता जाऊ आणि मग त्याच्यानंतरला डेमध्ये काय झालं काय नाही झालं ते तुमच्यासोबत शेअर करू. संडे टेन्शनवाला दिवस, पण आज स्मूथली गेला. आलो पण आम्ही तो टायमाच्या आधी, नाही तर बऱ्याच वेळा संडेला आम्हाला लेटच होतो. काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो, जेवायला उशीर होतो, आंघोळ करायला उशीर, काय ना काय होतं. बट आज मी लवकरच उठलेलो आणि मी म्हटलं टाईमपास नाही करत, आंघोळ वगैरे केली. आणि आमचा आजचा मी पूर्ण हिसाब केला असेल आमचा पूर्ण वर्षभराचा, ते पण आम्ही सेविंग्स वगैरे केलेली. तर एकदा रिचेक केलं की कशी आहे सेविंग्स, कुठे आहे, कुठे रॉंग होतं आहे, कोणत्या महिन्यामध्ये मला धंदा झालेला, कोणत्या महिन्यात नाही झालेला, या सगळ्या गोष्टी दुपारी चेक केल्या. त्याचसोबत आपली SOPsचे आम्ही आता जी प्लॅनिंग करतो आहे ते सर्व सिस्टमॅटिक बनवायला घेतलं. सो मग ते झालं. त्याच्यानंतरला मग दुपारचं धावपळ तुम्हाला दाखवलीच. मटेरियल्स घेऊन यायचं, परत दुसरं सामान आणायचं. सो असा एक संडे स्टार्ट झालेला. आता क्यूट मुवमेंट्स असे की सगळे लहान मुलांचेच आहेत. लिटरली एक ठाण्यावरनं फॅमिली आलेली, त्या लोकांनी सुद्धा आल्या आल्या मॅगी पास्ता ऑर्डर केले आणि एकदम बोलतात ना एक्साइटमेंटमध्ये येऊन मुलगी बोलते की मी तुमचे व्हिडिओज बघते डेली, खूप आवडतात, आज इकडे आली आहे तर मस्त वाटलं. आणि कोल्ड कॉफी खूप भारी होती. ब्राउनीमध्ये त्यांनी ट्राय केलेली. पास्ता खास आलेली, सो तिने चीजकॉर्न पास्ता आपण ट्राय केला, तो सुद्धा आवडला. त्यानंतरला अजून एक छोटी फॅमिली आलेली. जेव्हा मी जेवायला गेलेलो तर एकदम लहान मुलगी असेल, आय थिंक सो 5 वर्षाची असेल किंवा 4 वर्षाची. पण ती व्हिडिओजमध्ये मला आणि हिला दोघांना बघते ना, तर ही तिला दिसली, मी नाही दिसलो. तर मग ती मम्मी पप्पांना सारखी दादा कुठे. तर मी जसं आलो ना ते लगेच ते मम्मी पप्पांना सांगितलं तो आलाय. मी आपलं बघितलं, मी हाय केलं. नंतरला मग ते बोलायला लागले अरे ही सारखी बोलत दादा कुठे. लिटरली जायपर्यंत पण मला बाय तिकडून हाक मारली, दादा बाय असं. एकदम म्हणजे बोलतात ना भारी मस्त वाटलं जरा एक. आणि त्याच्यानंतरला मी घरी असताना अजून एक आलेले फॅमिली होती की मुलं होती, मुलगी होती आणि
मम्मी होती आणि तिची 2 मुलं. तर तो मुमेंट प्रणाली बरोबर होता. तर तो जसा मी सांगितला माझ्यासोबतचा तो मुमेंट, आणि त्याच्यानंतरला मी जेव्हा जेवायला गेलेलो त्याच टायमाला प्रणालीसोबत एक स्पेशल मुमेंट असा झाला लहान मुलीसोबतच. ॲक्च्युली इथे बाजूला एक मुलगी आली ना, तिची आईसोबत आलेली. ती मम्मी काहीतरी घेत होती आणि ती ना एकदम म्हणजे पूर्ण आमचं शॉप बघते. प्रणालीचं तिच्याकडे असं लक्ष गेलं, म्हणजे ती इकडून बघत होती. एकटक तिचं असं चाललेलं बघायचं, म्हणजे शॉप बघितल्यानंतर प्रणाली इकडे काउंटरलाच उभी होती. तर तिच्याकडे बघते पूर्ण असं प्रणालीकडेच बघत होती. आणि मग प्रणालीला तिने म्हणजे असं स्माईल केली, तर ती लाजली आणि फिरली अशी बॅक साईडला. मग तिच्या मम्मीला तिने सांगितलं वाटतं की असं यांच्या व्हिडिओज वगैरे. मग तिची मम्मी आली आणि हिला विचारलं की अरे तुम्ही यूट्यूबला व्हिडिओज वगैरे टाकता का? तर ही बोलली हो. मग ती कन्फर्म झाली की हीच आहे ती. मग ती एकदम एक्साइटमेंट झाली की मला फोटो काढायचा दीदीसोबत असा. मग आले ते आणि त्यांनी लिटरली फोटो वगैरे काढला. तर असा एक मुमेंट होता की बोलतात ना की मोठ्या माणसांना तर व्हिडिओज आवडत आहेत. यंग एज ज्यांना आता थोडंफार समजायला लागते ते स्कूलमध्ये, किंवा काही जण तर एवढे लहान आहेत जे लिटरली अजून स्कूलमध्ये पण प्रॉपर गेलेले नाही आहेत, त्यांना पण व्हिडिओज बघून आवडतं. आणि ते जेव्हा पण त्यांच्या आईवडिलांसोबत येतात एवढं एक्साइटमेंटमध्ये असतात आमच्याशी बोलायला, हाय करायला. आणि जेव्हा पण आम्ही चॉकलेट देतो कुठल्याही लहान मुलाला तेवढं त्यांच्या फेसवरती स्माईल. सो एक जरा बरं वाटतं. मध्ये आम्ही जेम्स वाटायला चालू केलेले, जे पण लहान मुलं येतील त्यांना सगळ्यांना आम्ही जेम्स देत होतो. नंतरला मग आता जर कोण असं लांबून आलं आणि बोलले वगैरे तर मग जास्त आमच्यासोबत चांगलं कन्व्हर्सेशन असेल तर तेव्हा आम्ही किटकॅट वगैरे देतो. सो एक जरा बरं वाटतं त्यांच्यासोबत जरा टाईम घालवायला. आणि मेन संडेला वगैरे कोणाची फॅमिली आली आणि त्यांना आम्हाला टाईम देता आलं की ते आमच्यासाठी खूप बेटर असतं. म्हणजे बऱ्याच वेळा नाहीतर काय होतं की गर्दी खूप जास्त असते, त्याच्यामुळे बरेच जण लांबून आलेले असतात, त्यांच्याशी नीट म्हणजे स्माईल पण देता येत नाही. कारण का आमचं माइंडमध्ये एवढ्या गोष्टी चालू असतात एकदम जास्त. जेव्हा रश येतो की ऑर्डर कुठली आहे, काय द्यायचं आहे, कसं द्यायचं. आणि त्या ह्याच्यामध्ये जर कोण बोलायला जरी आलं ना तरी पण ते बोलतात ना आतून मनाने खूप इच्छा असते की त्यांच्यासोबत बाहेर जाऊन बोलावं, पण ते होतच नाही. एकदम म्हणजे माइंड कुठेतरी वेगळीकडेच असतो आणि एकदम नंतर कॅच होतं. म्हणजे असं बऱ्याच वेळा रश टायमाला झालं आहे की बरेच जण लांबून आलेत आणि त्यांना आमच्याशी बोलायचं आहे, भेटायचं आहे. आणि मग आम्हाला तेव्हा बाहेर येता पण आलं नाही. बट असा कुठला तरी संडे असतो ज्या टायमाला आम्हाला थोडा टाईम असतो. कस्टमर्स भले कमी असतात पण जे पण येतात त्यांच्यासोबत एक कनेक्शन होतं. ते लोक आठवणीत ठेवतात या सगळ्या गोष्टी. आणि परत येतात तेव्हा परत आपल्याशी त्याच उत्साहाने भेटतात. ते जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते बरं वाटतं ॲज अ म्हणजे ॲज अ बिझनेस ओनर. असं नाही की फक्त पैसा म्हणून गर्दी आहे, पैसा आला आहे, मजा केली आहे, तर त्याला अर्थ नाही आहे. आपल्याला कस्टमर एक्सपिरियन्स आहे ना तो मोठा करायचा आहे. म्हणजे आज जो पण कस्टमर येईल ना त्यांनी ते आठवलं पाहिजे की लहान मुलांनी पण की यांच्यासोबत बोललं, फोटो काढला किंवा चॉकलेट दिलं, दादाने असं बाय केलं, हे केलं. तो मुमेंट खरा इम्पॉर्टंट आहे. सो जे पण बिझनेस ओनर आहे त्यांच्यासाठी हेच सांगायचं आहे की जसा टाईम भेटेल, कोण तुमच्यासाठी आलं आहे तर थोडा टाईम काढून या. आम्हाला पण खूप आवडतं असं कोण आलं, बोलायला लागलं. एक लेडी पण आलेली, ती एवढी एक्साइटमेंटमध्ये आली की माझ्या नवऱ्याला मी ना खूप मागे लागली की नाही चल पास्ता खायचं. तो बोलत होता अरे कुठे जाणार मॅगी पास्ता खायला एवढा लांब, असं तसं. लिटरली ती बोलली नाही जायचं. आणि ती आली, तिने आय थिंक सो पेरी पेरी पास्ता आणि टिपी स्पेशल ठेचा मॅगी खाल्ली आणि येऊन बोलते एवढं एक्साइटमेंटमध्ये बोलली, एवढी खुश होऊन. आता खूप भारी होतं. मी नवऱ्याच्या मागेच लागलेली की मला जायचं आहे आणि फायनली आम्ही आज आलो आणि आम्ही खाल्लं, खूप भारी होतं. असं तसं मला एवढं भारी वाटलं की बोललं आपल्याला अजून जरा एनर्जी आली. मग त्यांनी हॉट चॉकलेट पण घेतलं, हॉट चॉकलेट पण ट्राय केलं. आणि आज लिटरली हॉट चॉकलेट विथ डीप ब्राउनी असे जात होते. आमचं मिल्क कधी संपत नाही एवढं लवकर एवढ्या दिवसामध्ये. ते फक्त आणि फक्त हॉट चॉकलेट डीप ब्राउनीमुळे गेलं. स्टार्टिंगलाच आम्ही सेफर साईड बनवून एक्स्ट्रा ठेवतो ना, म्हणजे पूर्ण जारमध्ये जस्सी बनवून हिने टाकायला आणि मला 6 हॉट चॉकलेटच्या ऑर्डर आल्या, ते पण विथ डीप ब्राउनी. मजा आली भाई. असा एक संडे चांगला गोड सगळ्यांशी बोलून मिसळून गेला. असंच पुढेचेही दिवस जाऊ दे. आता उद्या मंडे ट्यूजडे तुमच्या वीकची स्टार्टिंग, आमचे वीक ऑफ विकेंडची तयारी. तर लेट सी. आणि तसंच 15 ऑगस्टला आपले शॉप इव्हनिंगला फक्त चालू असेल. सो मॉर्निंगला कोणी प्लॅन करू नका, कारण का इथे कॉलेज बंद असतं. सो आम्ही कॉलेज बंद असल्यावर मोस्ट ऑफ बंदच ठेवतो, कारण का सेल नसतो. बाकीचं पण मग कामं त्या दिवशी होतात आमची. सो जे पण सॅटर्डेला पुढचा प्लॅन करतात त्यांनी इव्हनिंगला करा. आणि त्याचसोबत बाकीचे दिवस जसं आपलं असतं शेड्यूल तसंच असेल, मॉर्निंग इव्हनिंग. फक्त आपला गणपतीच्या टायमाला थोडा टायमिंग पुढे मागे असू शकतो, तो त्या टायमाला आम्ही अपडेट करू. आणि या महिन्यात अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या करणार आहेत, बऱ्याच गोष्टी चेंजेस होणार आहेत. सो जे पण असेल ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. सो आय होप आजचं पण ब्लॉगमध्ये जे पण शो करता आलं, आमची धावपळ, आमची कामं, चांगले मुमेंट्स हे केलेत. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.